14 जानेवारी हा दिवस मराठ्यांच्या इतिहासामध्ये, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये आणखी एका फार महत्त्वाच्या गोष्टीसाठी नोंद झालेला आहे. आपला गौरवशाली इतिहास कलाकृतींच्या माध्यमातून मांडताना आपण अनेकदा कमी पडतो. इतका मोठा पराभव झाला तरी सुद्धा खचून जायचं नसतं. पानिपताच्या तिसऱ्या युद्धानंतर खैबर खिंडीतून एकही मोठं आक्रमण हिंदुस्थानावर झालेलं नाही. जय शिवराय. डॉक्टर अमोल कोल्हे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या एका स्पेशल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. पण आजचा व्हिडिओ जो स्पेशल व्हिडिओ म्हणालो त्याचं कारण असं आहे की मकर संक्रांतीला जशा आपण न विसरता शुभेच्छा देतो, अगदी तुमच्या मेसेज इनबॉक्समध्ये असेल, व्हॉट्सअपवर असेल, तिळगुळाचा अक्षरशः वर्षाव सुरू असेल, पण 14 जानेवारी हा दिवस मराठ्यांच्या इतिहासामध्ये, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये आणखी एका फार महत्त्वाच्या गोष्टीसाठी नोंद झालेला आहे. आणि ही गोष्ट आहे ती म्हणजे पानिपताच्या युद्धाची. आणि पानिपताचा शौर्य दिन, पानिपत शौर्य दिवस हा पानिपतमध्ये साजरा केला जातो. पण आपण मात्र त्याविषयी बऱ्याचदा मौन बाळगून असतो. कदाचित त्याला कारणही असेल की कायमच आपण पानिपत झालं इतका नकारार्थी शब्दप्रयोग जेव्हा जेव्हा पराभव होतो, जेव्हा जेव्हा सगळं संपलं असं वाटतं, तेव्हा तेव्हा वापरतो. आणि त्यामुळे आपल्यात कदाचित ती भावना तशी निर्माण झाली असेल. पण नेमकं ह्या पानिपतच्या युद्धातून खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही यातून बोध घेण्यासारखा आहे. आणि खरोखर हा शौर्य दिवस आहे. कारण या पानिपताच्या युद्धानं कागदोपत्री जरी मराठा साम्राज्याचा पराभव झाला असला त्या युद्धात, तरीसुद्धा या युद्धानं बरंच काही दिलं. आणि ते काय दिलं याचाच एक शोध घेण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओत करणार आहे. आता पानिपतच्या युद्धाविषयी जे निगेटिव्ह जे एक समीकरण आपलं आहे, जो एक नकारार्थी विचार आहे, तो माझाही होता. मी सुद्धा त्याला अपवाद नव्हतो. पण विश्वासराव पाटलांची पानिपत ही कादंबरी वाचली आणि त्यानंतर कॉलेज वयात आल्यानंतर चंद्रलेखेने निर्माण केलेलं वामन केंद्र दिग्दर्शित आणि विश्वास पाटील लिखित रणांगण हे नाटक जेव्हा पाहिलं तेव्हा खरोखर अंगावर रोमांच उभे राहिले होते. म्हणजे अविनाश नारकर, अशोक समर्थ, प्रसाद ओक, अनिल गवस या सगळ्यांचा तो दमदार अभिनय आणि अत्यंत उत्तम सादरीकरण असं सगळं होतं. त्यानंतर मात्र आशुतोष गोवारीकरांनी पानिपत सिनेमा काढला. या सिनेमाच्या वेळी माझ्या अपेक्षा तितक्या पूर्ण झाल्या नाहीत, हे प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल. पण एखाद दुसऱ्या कलाकृतीनं हा इतिहास मांडण्यापेक्षा वारंवार यावर जर कलाकृती आल्या असत्या तर आणखी ही जी मराठ्यांची शौर्यगाथा आहे ही आणखी लोकांपर्यंत पोचली असती असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि आपला गौरवशाली इतिहास कलाकृतींच्या माध्यमातून मांडताना आपण अनेकदा कमी पडतो किंवा आपण खूप अभावानं या कलाकृती बनवतो, अशी ही माझी नेहमीची खंत आहे. असो, पण पानिपताची लढाई म्हणजे पानिपताचं तिसरं युद्ध हे अहमदशाह अब्दाली आणि मराठा साम्राज्यामध्ये झालं. आता त्याचे डिटेल्स आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत. म्हणजे कशा पद्धतीनं अहमदशाह अब्दालीला मराठ्यांचं साम्राज्य वाढतंय हे पाहून उत्तरेतल्या राज्यकर्त्यांनी अक्षरशः बोलावणं धाडलं. त्यामध्ये रोहिलखंडाचा नजीब हा अगदी आघाडीवर होता आणि त्याला अवधच्या नवाबाची साथ मिळाली. आणि जवळपास सगळ्याच उत्तर भारतातल्या या तत्कालीन मुघल शासकांनी एक फळी तयार केली. मराठा साम्राज्याचं जे वाढतं प्रभुत्व होतं, कारण त्याआधीच राघोबादादांनी अटकेपार झेंडे लावले होते. अटकेपार झेंडे लावले होते, लाहोरमधून अफगाणांना हुसकावून लावलं होतं. आणि त्यामुळं एक सल हा अहमदशाह अब्दालीच्याही मनात होता. आणि मराठा साम्राज्याचं हे वाढतं प्रस्थ बघून उत्तरेतल्या राज्यकर्त्यांना धडकी भरली होती. आणि म्हणून या मराठा साम्राज्याच्या वाढत्या प्रभावाला अटकाव करण्यासाठी खरं तर अहमदशाह अब्दालीला पाचारण धाडण्यात आलं. त्यानंतरच्या ज्या काही घटना घडल्या, म्हणजे पराभवाची अनेक कारणं आपल्या समोर आहेत की राघोबादादा पेशव्यांनी मोठ्या फौजेची आणि खूप मोठ्या खजिन्याची मागणी केली होती, परंतु अटकेपारच्या ज्या मोहिमेमध्ये मराठा साम्राज्याला आर्थिक झळ म्हटलं तर योग्य ठरेल, ही आर्थिक झळ पोहोचली होती. आणि त्यामुळे सदाशिवराव भाऊंची याला परवानगी नव्हती आणि त्यामुळे या लढाईचं नेतृत्व हे सदाशिवराव भाऊंना करावं लागलं. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली जे अनेक सरदार या
खरं तर युद्धात सामील झाले. म्हणजे जर त्यांची नावं बघितली तर मल्हारराव होळकर होते, महादजी शिंदे होते, जनकोजी शिंदे होते, दामाजी गायकवाड होते, गोविंदपंत बुंदेले होते, राणोजीराव भोईटे होते, विठ्ठल विंचुरकर होते, अंबाजी इंगळे होते, यशवंतराव पवार होते, सिधोजीराजे घारगे होते, बळवंतराव मेहेंदळे होते, अंताजी माणकेश्वर होते आणि मराठ्यांच्या तोफदळाचा प्रमुख इब्राहिम खान गारदी होता. अशी तसं पाहिलं तर 18 पगड जातीची माणसं मराठा साम्राज्याचा झेंडा हा अबाधित ठेवण्यासाठी ही धावून गेली होती अहमदशाह अब्दालीचं आक्रमण परतावण्यासाठी. परंतु या बरोबरीनं काही गोष्टी घडल्या. त्या म्हणजे कुंजीपुराच्या लढाईनंतर अहमदशाह अब्दालीनं द्वेषानं यमुना नदी ओलांडली आणि मराठ्यांनी अहमदशाह अब्दालीचा अफगाणिस्तानात जाण्याचा रस्ता रोखून धरला आणि अहमदशाह अब्दालीनं मराठ्यांचा पुन्हा दख्खनेकडे येण्याचा रस्ता रोखून धरला आणि यामुळे एक कोंडी झाली. पुढे मात्र अहमदशाह अब्दालीने चहूबाजूनी मराठ्यांची कोंडी केली, पण मराठ्यांनी अक्षरशः पराक्रमाची शिकस्त केली. रसद तुटली तरी सुद्धा अक्षरशः साखरेचं पाणी पिऊन लढाईला जेव्हा तोंड फुटलं तेव्हा दुपारपर्यंत उन्हं डोळ्यावर येईपर्यंत खरं तर इरेसरीनं मराठा योद्धे हे लढत होते. पण दुर्दैवानं नंतर मात्र अहमदशाह अब्दालीची सरशी झाली आणि नंतर जो इतिहास लिहिला गेला, 2 मोती गळाले, लाख बांगडी फुटली, 27 मोहरा हरवल्या, चिल्लर खुर्दा किती झाला याची तर गणतीच नाही. पण नेमकी ही पानिपताची लढाई आपल्याला काय शिकवते? म्हणजे आपल्याला जेव्हाही इतिहास शिकवला जातो, विशेषतः शालेय जीवनात जेव्हा इतिहास शिकवला जातो तेव्हा मला शाळकरी विद्यार्थी असताना कायम असं वाटायचं की हा इतिहास आपल्याला फक्त त्या सणावळ्यांमध्येच का शिकवला जातो? म्हणजे अमुक साली काय झालं, सणावळ्याला हा नावाचा एक कायम असा एक प्रश्न असायचा. पण त्या इतिहासातून नेमका काय बोध घ्यायचा? कारण इतिहास हा कायम आपल्याला शिकवत असतो. ज्या जुन्या गोष्टी घडल्या, ज्या इतिहासातल्या जे गौरवशाली प्रसंग घडले त्यातून प्रेरणा घ्यायची असते. म्हणजे मला असं वाटतं पानिपताच्या युद्धाची ही प्रेरणा आहे की मराठा साम्राज्य, मराठा योद्धे हे आपल्या मुलखापासून दूर जाऊन या मातीच्या रक्षणासाठी लढले, आपल्या साम्राज्याच्या हितासाठी लढले. ही खरं तर प्रेरणा आहे. आणि अगदी रसद तुटलेली असताना उपाशी पोटी त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. यानंतरच एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा जो आहे, जरी आपण म्हटलं की या युद्धानंतर, पानिपताच्या युद्धानंतर मराठा साम्राज्याचा जो दबदबा उत्तर भारतात तयार झाला होता तो बऱ्याच अंशी खिळखिळा झाला. पुढे माधवराव पेशव्यांच्या कार्यकाळामध्ये महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांनी पुन्हा अवघ्या 10 वर्षात पुन्हा दिल्ली काबीज करून दाखवली. ही त्यातली प्रेरणा आहे की कुठल्याही इतका मोठा पराभव झाला तरी सुद्धा खचून जायचं नसतं, पुन्हा लढता येतं, पुन्हा जी गमावलेली आहे ती गोष्ट मिळवता येते. ही यातली एक प्रेरणा आहे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते ती म्हणजे अहमदशाह अब्दालीनं एकूण 8 वेळा भारतावर आक्रमण केलं, परंतु पानिपताच्या 3ऱ्या लढाईनंतर अहमदशाह अब्दाली जो गेला तो परत आलाच नाही. म्हणजे जाताना अनेकांना त्याने बंदी करून नेलं, अनेकांना कैद केलं. त्यामध्ये अनेक महिलांचा समावेश होता, मुलांचा समावेश होता. त्यामध्ये जस्सा सिंग अहलुवालिया यांनी त्यातल्या काही कैद्यांची मुक्तता करण्यासाठी सुद्धा मदत केली. या गोष्टी आहेत. म्हणजे आजही पानिपतच्या भागामध्ये फार मोठ्या संख्येनं रोड मराठा आहेत. म्हणजे पानिपतच्या युद्धात जे गेले होते जे तिथेच राहिले. आज असं म्हटलं जातं जवळपास 8-8.5 लाखाच्या आसपास ही रोड मराठा समुदायाची एकूण लोकसंख्या आहे. आणि त्याच पद्धतीने अहमदशाह अब्दालीबरोबर जे गेले त्यातले अनेक जण बलुचिस्तानमध्ये, म्हणजे आता त्यातल्या अनेकांची नावं बदलली असतील, आडनावं बदलली असतील, धर्मही बदलला असेल, पण बलुचिस्तानमधल्या एका मोठ्या समुदायाचा आजही संबंध हा तसं पाहिलं तर या पानिपतच्या युद्धाशी आणि त्यातून जे अफगाणिस्तानला जाताना अहमदशाह अब्दाली त्यांना घेऊन गेला त्याच्याशी जोडला जातो. आता यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या युद्धामध्ये म्हणजे रोहिलखंडाचे हे असतील किंवा अवधचा नवाब असेल, या सगळ्या शक्ती एक धर्मयुद्धाचं नाव देऊन या एकत्र झाल्या होत्या. परंतु भारताची मात्र परिस्थिती तशी नव्हती. मराठा साम्राज्याचं वर्चस्व हे अनेकांना खूपत होतं आणि पानिपतच्या या 3ऱ्या युद्धामध्ये राजपूत समावेश त्यांनी स्वतःचा करून घेतला नाही, ते सामील झाले नाहीत. शीख राज्यकर्त्यांनी काहीसा अलिप्ततावाद हा ठेवला. जसं मी म्हणालो की जस्सा सिंगजींनी नंतर कैद्यांची मुक्तता करण्यासाठी नक्कीच मदत केली, परंतु थेट युद्धात त्यातल्या
संपूर्णपणे सगळ्या राज्यकर्त्यांचा सहभाग नव्हता. सूरजमल जाटांनी सुरुवातीला नक्की सहकार्य केलं, पण नंतर त्यांनीही हात आखडता घेतला. त्यामुळे यातून बोध हा मला असा वाटतो की एक म्हणजे पराभवाची कारणं शोधताना काहींचं म्हणणं असं आहे की सदाशिवराव भाऊंना उत्तरेतल्या लढायांचा अनुभव नव्हता, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. दुसरं एक गोष्ट म्हटली जाते की मराठा सरदारांमध्ये शिंदे होळकर यांच्यामध्ये अंतर्गत सुप्त असा कलह होता. तेव्हा हा बोध घेताना मला असं वाटतं की जेव्हा लढायचं असतं तेव्हा रणांगण आपण ठरवायला पाहिजे. जर रणांगण आपण ठरवलं तर निम्मा विजय हा आपला निश्चित होतो. त्याचबरोबरीने दुसरी गोष्ट, लढाईला जाताना परतीचा मार्ग जो आहे तो परतीचा मार्ग सुरक्षित आणि मजबूत करून ठेवायचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या संदर्भात जर आपण हा विचार केला किंवा आग्र्याहून सुटकेच्या संदर्भात हा विचार केला तर हा परतीचा मार्ग सुरक्षित आणि मजबूत करून ठेवण्याला महाराजांनी प्राधान्य दिलं होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की लढाईला जाताना जे आपले साथीदार आहेत, या साथीदारांमध्ये जर कलह असेल तर तो जागेवर आधीच मिटवणं, लढाईला तोंड फुटण्याआधी संपूर्णपणे शमवणं, याला प्राधान्य देणं गरजेचं असतं. त्यानंतरची एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, आपण सगळे डॉक्युमेंट्स जर वाचले तर या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये एक गोष्ट लक्षात येते पानिपतच्या युद्धाच्या संदर्भात की पानिपतच्या युद्धाला जवळपास 40 ते 60 हजार फौज ही अहमदशाह अब्दालीचं आक्रमण परतावून लावण्यासाठी निघाली होती आणि त्याबरोबरीनं तब्बल 2 लाख यात्रेकरू या मराठा फौजेबरोबर होते. 2 लाख यात्रेकरू ज्यांना लढाईचा कोणताही अनुभव नव्हता, तीर्थयात्रा करण्यासाठी म्हणून. यावरून असं काही संदर्भ सांगतात की तत्कालीन पुण्यामध्ये काहीसा वादंग सुद्धा माजला होता, परंतु 2 लाख यात्रेकरू तीर्थयात्रा करण्यासाठी या फौजेबरोबर गेले होते. विचार करा, जेव्हा रसद तुटली, जेव्हा उपासमार सुरू झाली, ती उपासमार सुरू झाल्यानंतर केवळ 40 ते 60 हजार फौजेसाठी पुरणारी रसद आणि तीच जेव्हा 2,60,000 लोकांसाठी लागू झाली तेव्हा त्याचा तुटवडा हा किती जास्त प्रमाणात जाणवला असेल. आणि त्याचबरोबरीनं जेव्हा लढाईला प्रत्यक्ष तोंड फुटलं तेव्हा या यात्रेकरूंचं, म्हणजे काही इतिहासकार बाजार बुणगे असा सुद्धा उल्लेख या यात्रेकरूंच्या संदर्भात करतात, परंतु या सगळ्या यात्रेकरूंचं संरक्षण करायचं की शत्रूच्या हल्ल्याला तोंड द्यायचं, या गोष्टींमध्ये नक्कीच एक संभ्रम हा युद्ध करताना निर्माण झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यातून एक बोध मला फार महत्त्वाचा वाटतो. पानिपतचं हे तिसरं युद्ध आपल्याला जे शिकवतं ते म्हणजे जेव्हा धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ होते तेव्हा कधीकधी धर्मसत्तेच्या हट्टापायी राष्ट्राचं नुकसान होतं. म्हणजे धर्म हा महत्त्वाचा आहे का? 100% महत्त्वाचा आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जो एक आदर्श घालून दिला होता की धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर नाही तर ती राजसत्तेच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्राच्या कल्याणासाठी काम करेल, हा जो एक दंडक होता, हा दंडक किती महत्त्वाचा होता तो पानिपतच्या युद्धाच्या या कारणांची मीमांसा करताना नक्कीच आपल्या समोर येतं. त्यामुळं मला वाटतं पानिपतच्या युद्धाचा हा एक फार महत्त्वाचा बोध आहे की धर्मसत्ता राजसत्तेच्या पेक्षा डोईजड जर झाली तर कधीकधी धर्मसत्तेच्या अट्टहासानं राष्ट्राचं नुकसान होऊ नये याची खबरदारी राज्यकर्त्यांना ही घ्यावीच लागते, त्यांनी ती घेतलीच पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. पण या सगळ्या विपरीत परिस्थितीत सुद्धा ज्या सगळ्या योद्ध्यांनी, ज्या सगळ्या वीरांनी पानिपतावर शौर्याची परिसीमा गाठली, जे एक शौर्याचं मूर्तिमंत रूप उभं केलं, त्या सगळ्या वीरांना ही मानवंदना दिलीच पाहिजे. आणि म्हणूनच 14 जानेवारी हा पानिपत शौर्य दिन म्हणून साजरा केला गेला पाहिजे. त्यातून बोध घेतला पाहिजे, त्यातून प्रेरणा घेतली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबरीनं ज्या युद्धानं अहमदशाह अब्दालीसारख्या आक्रमकाला एकदाही परत यावंसं वाटलं नाही, इतकंच नाही तर पानिपताच्या तिसऱ्या युद्धानंतर खैबर खिंडीतून एकही मोठं आक्रमण हिंदुस्थानावर झालेलं नाही, इतकं महत्त्व या पानिपताच्या युद्धाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत होता तो सगळ्याच योद्ध्यांनी पानिपताच्या रणसंग्रामात दाखवलेला अजोड असा पराक्रम. त्या सगळ्या योद्ध्यांना आजच्या दिवशी अभिवादन करूया, वंदन करूया आणि पानिपताच्या या युद्धाचा, या लढाईचा, या शौर्याचा बोध
आपण आजच्या काळातही घेऊया, हीच विनंती. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. जय शिवराय.